नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे ऋषी तर मुंबईला आलेला असतो. कमळी आपली गावाला असते. ऋषी खूप टेन्शनमध्ये असतो की म्हणतो खरंच मी माझी चूक झाली. कमळीला तिथे एकटीला सोडायला नको होतं, खरंच मी इथे यायला नको होतं असं म्हणून तो कमळीला फोन करतो, म्हणजे बंड्याच्या मोबाईलवरती, आणि म्हणतो अरे बंड्या, सगळं काही व्यवस्थित आहे ना? कमळी कशी आहे, चांगली तर आहे ना? बंड्या म्हणतो हो ऋषी साहेब, तुम्ही गेल्यापासून नाही ते खूप अशा गोष्टी काही बिघडल्या आहेत ना, काही विचारायलाच नको. तोपर्यंत ऋषी म्हणतो अरे बंड्या, मला ना कमळीशी बोलायचं होतं. खूप मी ते टेन्शनमध्ये आहे, तिची काळजी वाटते. बंड्या म्हणते ऋषी सर तुम्ही थांबा जराशी, मी कमळीकडे फोन देतो. असं म्हणून कमळीकडे फोन देतो आणि कमळी ऋषीबरोबर बोलते. हा बोला ना ऋषी सर, असं म्हटल्यानंतर ना ऋषी म्हणतो अगं कमळी, तू तर ठीक आहेस ना? हो ठीक आहे, असं कमळी बोलते. असं म्हटल्यानंतर ना अगं तू मुंबईला कधी येणार आहेस, काही विचार केला आहेस की नाही? तोपर्यंत कमळी काही विचार करत नाही आणि डायरेक्टली बोलते की माझं अजून तसं काही ठरलं नाही आहे, कधी यायचं आहे कधी नाही ते मी तुम्हाला आत्ताच काही सांगू शकत नाही, तुम्ही आता फोन ठेवा, नाहीतर नयनतारा मॅडम ओरडतील. असं म्हटल्यानंतर ऋषी चिडतो, म्हणतो काय गं, मी स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकत नाही का? मी लहानसा कोणी राहिलो आहे का? तुला कसं कळत नाही? आईला एक कळत नाही म्हटल्यानंतर काय तुलाही कळत नाही का? असं म्हटल्यानंतरनं ऋषी खूप चिडतो आणि रागराग करतो कमळीवरती ओरडल्यानंतरनं कमळी थोडीशी शांतच बसते. ऋषी पुन्हा शांत झाल्यानंतर म्हणतो सॉरी कमळी, मी तुझ्यावरती असं ओरडायला नको होतं. अगं तू आईची कशाला काळजी करते? मी आहे ना, मी बघतो सगळं काही, पण तू स्वतःची काळजी घे आणि तुझा उद्या सत्कार होणार आहे ना. तोपर्यंत इथे म्हटल्यानंतर कमळी म्हणते हो होणार आहे. हे सगळं काही बोलणं चालू असताना इथे कमळी म्हणते ऋषी सर बरं चालतंय, फोन ठेवा, मी तुम्हाला नंतरनंच करते. असं म्हटल्यानंतरनं इथे कमळी फोन ठेवते. कमळी फोन ठेवल्यानंतर ऋषी म्हणतो अगं कमळी, शांत राहा, अगं बोल तरी माझ्याशी, अशी काय करतेस? असं म्हटल्यानंतर कमळी फोन ठेवून जाते आणि ऋषी तिथून शांतच म्हणतो खरंच माझी चूक झाली, मी नाही ते कमळीला एकटीला सोडायला नकोच होतं. असं काही बोलल्यानंतरनं इथे ऋषी पुन्हा नाराज होऊन शांत बसतो. कमळी पुन्हा फोन ठेवते आणि म्हणते बंड्याला निघीला इथं जे काही गावामध्ये घडत आहे ते ऋषी सरांना अजिबात कळता कामा नाही, कारण की ते पहिल्यापासूनच टेन्शनमध्ये आहेत आणि पुन्हा एकदा टेन्शनमध्ये येतील, त्यासाठी आपण काही तसं करायचं नाही आहे. असं काही बोलल्यानंतर बंड्यांनी म्हणतात हो कमळे, आम्ही त्यांना काही कळून देणार नाही, तू कसलीही काळजी करू नको. आणि असं बोलून ते फोन ठेवून जातात. फोन ठेवल्यानंतरही ते कमळी म्हणते की ऋषी सरांना नको काय सांगायला, आणि इथून परत ती घरी जाते आणि शांत असं शेतामध्ये जाऊन संध्याकाळी आपल्या अशा चांदण्यांकडं बघत असते. चांदण्यांकडं बघत असताना कमळीला सरू जेवण घेऊन येते, तेही पुरणपोळीचं घेऊन आल्यानंतरही ते सरू म्हणते की अगं कमळी, इथे काय करते, चल ना जेव बाळा, आता मी तुझ्यासाठी पुरणपोळी आणली आहे. कमळी म्हणते आया अगं आज काय स्पेशल आहे गं, आज पुरणपोळ्या बनवल्या आहेत तू? काही नाही बघ कमळे, लहानापासून मोठी इथपर्यंत तुला मी केली, तुझ्या बापाचं नाव मी तुला कधीसुद्धा सांगितलं नाही, तुझ्या मनामध्ये शंका येत असतील ना गं? नाही आहे गं, असं काही होत नाही आहे. पण तुला एक गोष्ट सांगू का, जेव्हा शाळेमध्ये तू यायची मला सोडायला, तेव्हा सगळ्यांचे काही वडील यायचे, तेव्हाही मला वाटायचं, आपण दोघीजणी यात्रेला जायचो तेव्हाही मला वाटायचे आपले वडील असावेत म्हणून, पण मी तुला कधीही त्या गोष्टीबद्दल विचारलं नाही, कारण की त्यांची कमी तू आणि आबांनी सगळी काही भरून काढली आहे. असं काही बोलल्यानंतरनं तिथे सरू म्हणतो हो कमळी, मी तुला ना ते टेकडीवरचं डोंगर आहे ना, तिथे तुला उद्या सगळं काही तुझ्या बापाबद्दल सत्य सांगणार आहे. कमळी म्हणते आपण अचानक हे? हो म्हणते अचानक हे, कारण की आत्तापर्यंत मी तुला सांगायला पाहिजे होतं, पण ही खूप चूक मोठी केली आणि हे सांगणं जरुरी आहे, कारण गावातली माणसं आता प्रश्न उचलत आहेत आणि ते काही दिवसानं तसेच प्रश्न करतील, म्हणून हे सगळं काही मला करायचंच आहे. उद्या टेकडीवरती आपण दोघीजणी भेटूया आणि तिथेच सगळं काही मी सत्य तुला सांगणार आहे. येणाऱ्या भागामध्ये आपण पाहूयात की नक्की काय होणार आहे आणि कामिनीचा नवीन डाव काय असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास
लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.